हे दृश्य कोणत्या मागास किंवा अराजकता माजलेल्या देशातील नाही. हे दृश्य आहे जगातील चौथी आर्थिक महासत्ता म्हणून छाती फुगवणाऱ्या भारत देशातील. कि अब जापान को भी पीछे छोड़ करके हम आगे निकल गए. आणि सर्वात श्रीमंत व विकसित असणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील. नियोजन म्हणजे काय, प्रशासन म्हणजे काय, हे आज राज्यानं नाही तर 20 ते 36 तास ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या सामान्य माणसानं अनुभवले. जागोजागी भरमसाठ टोल कर भरूनही त्या बदल्यात मिळालं काय? 36 तास उलटून गेले. ना मुख्यमंत्री दिसले, ना परिवहन मंत्री, ना मुख्य सचिव. कागदावर चालणारं सरकार प्रत्यक्षात कुठेच दिसलं नाही. पक्ष फोडण्यात माहीर असणारे 36 तास उलटले तरी वाहतूक कोंडी फोडू शकले नाही. बिना अन्न, बिना पाणी, बिना बाथरूम. लहान मुलं, वृद्ध, महिला 24 तासाहून अधिक काळ ट्रॅफिक जाममध्ये अडकलेले. दखल घेतलेली नाहीये. एवढं टोल नाक्यावरती तुम्ही पैसे भरता. जर या असे प्रॉब्लेम झाल्यावर तुम्ही काहीतरी आमची सोय करायला पाहिजे. मुंबईला टाटा हॉस्पिटलला जात आहे. सकाळी 8 वाजता मला पोहोचायचं होतं. रात्री मी 10 वाजता रात्रून निघालेलो आहे. परत पहाटे 4 वाजल्यापासून मी इथे ट्रॅफिक. पण प्रशासनाला घाम फुटला नाही. कारण घाम सामान्य माणसाला फुटतो, खुर्च्यांना नाही. एक टँकर काय उलटला, संपूर्ण भोंगळ, बेफिकीर, भ्रष्ट आणि निष्क्रिय कारभार उघडा पडला. आपत्ती टँकरची नव्हती, आपत्ती होती व्यवस्थेची. आणि व्यवस्थानेची हे अपघाताचं नव्हे, हे प्रशासनाच्या अपयशाचं स्मारक आहे.